पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला काटकसरीचं आवाहन केलं आणि त्यानंतर भाजपच्याच काही नेत्यांनी मोदींच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली। मात्र काही नेत्यांनी मोदींच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद सुद्धा दिला। आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान भवनामध्ये चक्क बुलेटवर स्वार होऊन आले। शिवाय मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे अंगरक्षक सुद्धा दुचाकीनंच विधान भवनापर्यंत आले। मुख्यमंत्र्यांच्या मागे मंत्री आशिष शेलार बसल्याचं पाहायला मिळालं। विरोधकांनी मात्र यावरून टोलेबाजी केली आहे। प्रधानमंत्री महोदयांनी जे काही निर्देश दिलेले आहेत ते देशहिताकरता आहेत आणि म्हणून आपापल्या परीनं जे करता येईल ते करण्याकरता आम्ही सगळे प्रयत्न करतो आणि म्हणून सिंबॉलिकली त्याचा प्रचार झाला पाहिजे। आणि जेव्हा राज्यातले नेते मंडळी अशा प्रकारे प्रचार करतात तर ते लोकांपर्यंत पोहोचतं। म्हणून मी आज या ठिकाणी मोटरसायकलने आलेलो आहे। असं वाटतं एकट्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षाच्या सगळ्या लोकांना या गोष्टी सांगावं लागेल आणि त्यांनी तसं वागावं लागेल। पंतप्रधानांनी आवाहन केलं आणि पंतप्रधानांनी 100-200 गाड्याचा रोड शो केला आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीत तोंड देखलेपणा नाटकबाजी न करता खऱ्या अर्थानं एक जागरूकता म्हणून सगळ्यांनाच करावं लागेल, मुख्यमंत्र्यांनाही करावं लागेल। वाटतं एक दिवस बुलेटवर येऊन किंवा एक दिवस दुचाकी घेऊन हे काम संपणार नाही। त्यांच्या सगळे जे आहेत बगल बच्चे त्यांना या गोष्टीचं त्यांना आवाहन करावं लागेल। या सगळ्या संदर्भात प्रतिनिधी जय पवार आपल्याला आणखी तपशील देत आहेत। जय, नक्कीच आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवनामध्ये बुलेटवरती एंट्री केल्याचं पाहायला मिळालं। त्यासोबतच त्यांचे सर्व अधिकारी हे सुद्धा त्या खरं तर बाईकवरती स्वार होत विधान भवनात दाखल झाले। मात्र आता यावरती विरोधकांचा जो आहे तो विरोध दर्शवताना पाहायला मिळते की एक दिवस ज्याच पद्धतीनं आता बुलेटवरती स्वार करत मुख्यमंत्री हे त्या ठिकाणी विधान भवनात पोहोचले, अशाच पद्धतीची आता दररोजचा प्रवास हा मुख्यमंत्री बुलेटवरती करतात की कशा पद्धतीने करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण ज्या पद्धतीचं आव्हान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व नागरिकांना केलेलं आणि याची आता कुठेतरी मुख्यमंत्र्यांकडनं सुरुवात ही झालेली आहे आणि या मुख्यमंत्र्यांच्या सुरुवातीनंतर आता सर्वसामान्यांनी सुद्धा त्या ठिकाणी जो प्रवास आहे आपला तो इंधनाचा वापर कमी करून करावा असं सुद्धा आव्हान त्या ठिकाणी केलं जात आहे। त्यामुळे एकंदरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आव्हानाचा प्रचार हा आता जोर धरताना पाहायला मिळतोय। राज्यातील सर्व मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या माध्यमातून तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा आता याचे पालन जे ते करायला सुरुवात केले। मात्र आज जे मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी बुलेट राईड केली अशाच पद्धतीचा आता पुढचा प्रवास हा त्यांचा तशाच पद्धतीचा राहणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जी निश्चित। जय, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।